नाही तर नापाक भूमीमध्ये फक्त आतंकवादी जन्माला येतात, संत जन्माला येऊ शकत नाही. आणि आज खूप दुःख होते, वाईट वाटतंय की जम्मू काश्मीर मध्ये ते पहलगाव मध्ये 27 निष्पाप हिंदूंना मारण्यात आलं. बरं का, हिंदूंना, की त्यांची जात विचारली नाही, तुम्ही कोणत्या जातीचे आहात, तुम्ही कुठल्या कुळाचे आहात, नाही, तुम्ही हिंदू आहात आणि म्हणून गोळ्या घातल्या. आज ज्या पद्धतीने निष्पाप 27-28 आमच्या हिंदू बांधवांना मारलं, आज जर आपण सावध नाही झालो तर त्या 27 जणांमध्ये एक दिवस आपलाही नंबर असेल हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. असं म्हणतात की दहशतवाद्याला धर्म नसतो, नाही का, पण हे साफ चुकीचं आहे. अगदी दहशतवाद्याला धर्म असतो, त्याला पंथ असतो. 26/11 सारखा हल्ला झाला, कुणी केला? अफजल गुरु, अजमल कसाब. कोण आहे ते, कुठून आले हे, कसे आले हे? आज 27 जणांच्या घरावरती काय दुःख असेल याचा विचार करा, की ज्यांनी आपला भाऊ गमावलेला आहे, आपला पती गमावलेला आहे, आपलं सर्वस्व गमावलेलं आहे, त्यांचं दुःख हे त्यांना माहिती. हे दुःख आपल्या नशिबात येऊ नये, आपल्या वाट्याला येऊ नये, म्हणून तरी कमीत कमी हिंदूंनी एकत्रित झालं पाहिजे, ह्याच्यातून शिकलं पाहिजे आपण. संपूर्ण समाजाला एक अतिशय हात जोडून विनंती आहे की जात पात की करो विदाई, हिंदू हिंदू भाई भाई. जात बघू नका, पंथ बघू नका, कुळ बघू नका, काही नाही, तुम्ही हिंदू आहात आणि हिंदू म्हणून आयुष्यभर राहिलं पाहिजे.